सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या प्रचारात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवार किसन लक्ष्मण जाधव पॅनलने महाशक्ती प्रदर्शन घडवले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य रोड शोत हजारो महिलांनी कमळ झेंडे घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संपूर्ण परिसर भगवामय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभागासाठी भरघोस निधी मंजूर केल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली। लक्ष्मण मामा जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे रोड शो विजययात्रा ठरेल अशी आशा आहे। यावेळी किसन जाधव यांच्या भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। प्रभाग 22 मध्ये किसन जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा ठाम अंदाज दिला जातोय। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे, त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीष भैया देशमुख, त्याच पद्धतीनं देवेंद्रदादा कोठे यांच्या सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे साहेब या मंडळींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 22 येथील स्वतः मी, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रयजी नडगिरे, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, माझे पिताश्री लक्ष्मणमामा जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये भव्य अशी पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज 4ही अधिकृत उमेदवारांना जी भव्य दिवसाची रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचं, कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचं वलय झालेलं आहे। आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 22चा विकास, सर्वांगीण विकास करणार असा अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी केलेलं आहे। आणि पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ती भव्य यात्रा, पदयात्रा निघाली। या पदयात्रेला युवा नेतृत्व, युवा आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब देखील उपस्थित होते, सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे या उपस्थित होत्या, युवा नेतृत्व मनीष भाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। हजारो माता भगिनींचं, हजारो बांधवांचं, हजारो तरुण सहकार्यांचं भरभरून प्रेम असं या रॅलीमध्ये दिसून आलं। या रॅलीचं सुरुवात किराणा वस्ती सरकारी गोडाऊनच्या समोरून ही रॅली सोनीनगर उडको इथे मार्गस्थ झाली। सय्यद बाबा दर्गा, तिथून पुढे ग्रामदेवत सीतारामेश्वराचे गुरु देवसिद्धेश्वर महाराज यांना नतमस्तक होऊन पुढे ही रॅली विजापूर नाका परिसर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या द्वारे 1 नंबर मुरळी मस्जिदच्या चौकात गेलं। त्याच्यानंतर चांदरा मस्जिद परिसरामध्ये ही रॅलीचं आगमन झालं। त्याच्यानंतर आम्रपाली चौक येथे आल्यानंतर संपत क्रेडिट दुकान पासून ते सुस्कर प्रचारा मार्गे अण्णासाहेब पाटील प्रचारा, त्यानंतर गायकवाड क्लासेस लिंगवाडी या परिसरातून एसआरबी रिक्षा स्टॉप या रस्त्याने आदिशक्ती माता चौक लिंगवाडी, तिथून तलगोरची पोलीस स्टेशन ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेटलमेंट पासून मंजुनाथ नगर मार्गे लिंगवाडी येथून देवीपीर नगर पवारमावशी देवी चौक ते रामवाडीचे अंबाबाई मंदिर पासून आज या ठिकाणी रामवाडी रिक्षा स्टॉप या ठिकाणी येऊन या रॅलीचा समारोप झालेला आहे। या रॅलीमध्ये भरभरून असा सर्व जाती धर्मातील माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठ बांधव असतील, सर्व तरुण सहकारी असतील, मोठ्या हिरिरीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आहेत। येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्यावा, भरभरून प्रेम द्यावं। आमच्या 4ही उमेदवारांचं जे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हावर बटन दाबून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जो जिल्ह्याचा सर्वांगीण विकास चालू आहे, सोलापूर शहरचे युवा आमदारांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य विधानसभाचा सर्वांगीण विकास सुरू आहे। कालच आपण पाहिला असेल मुख्यमंत्री देवेंद्र कोठे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेमध्ये
युवा नेतृत्व देवेंद्रदादा कोटेंनी फोन केला की जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा मारणार नाही. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आज तागायत माझ्या तरुण दमदार आमदाराचं अभिवचन सिद्धरामेश्वराच्या मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये ग्रामसेवक सिद्धरामेश्वराच्या साक्षीने त्यांनी शपथ घेतलं की दररोज पाणी पुरवठा करणार. अशा भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4 उमेदवार मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या जाहीर भाषणामध्ये आपल्या प्रभाग 22चा विशेष करून उल्लेख केला. महात्मा गांधी प्राथमिक संग्रहालय असेल, लिंगवडी परिसर असेल, रावडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या सर्व भागाला देवाभाऊने जाहीर भाषणामध्ये सांगितलं की भरघोस असा निधी देऊन या भागाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी तमाम प्रभाग 22च्या जनतेला आणि सोलापूर शहरवासियांना कळकळीचं आणि नम्रतेचं आवाहन करू इच्छितो. येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मी असेल, माझे सहकारी डॉक्टर नागेशना गायकवाड त्यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई असेल, आमचे युवा सहकारी शिवराज गायकवाडच्या सौभाग्यवती चैतन्यताई असेल, त्याच पद्धतीने दत्तात्रयची गडगे असतील, या 4 उमेदवारांचं कमळ या चिन्हावर भरघोस असं बटन दाबून आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावं आणि तुमची काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावं हे कळकळीचं आणि हात जोडून तमाम प्रभाग 22च्या जनतेला मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an